हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर बघा, सकाळची गुड मॉर्निंग तर चहा झाली होती. भाजी नीट करायची होती. त्यांच्या टिफिनला म्हणलं भाजी द्यावी, पण ही भाजी कमी आणि कचराच जास्त त्यामध्ये झाला. तर हे बघा, सिलेंडर संपला होता. सिलेंडरवाला खाली येऊन थांबला होता. म्हटला तुमची टाकी घेऊन जावा. तोपर्यंत अंश पप्पा सिलेंडरची टाकी आणायला गेले. भाजी वगैरे सगळं चिरून वगैरे ठेवलं. फोडणी वगैरे करून घेतली. छान अशी स्वच्छ भाजी धुवून घेतली, कारण कांद्याची पात म्हणलं की त्याला माती जास्त लागते. त्यामुळे चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आणि फोडणीला टाकली. तुम्ही काय करता? हरभऱ्याची डाळ टाकता का मुगाची डाळ टाकता? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आमच्याकडे हरभऱ्याची डाळसुद्धा टाकतात, मुगाची डाळसुद्धा टाकतात. तर मी हरभऱ्याची डाळ थोडीशी 5-10 मिनटं पाण्यात भिजत ठेवते. त्याच्यानंतर ना भाजी शिजायला टाकताना टाकते. शेपूची भाजी झालं किंवा कांद्याची पात झालं, मी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ न टाकता मी मुगाची डाळ टाकते, कारण छान लागते. मला तर आवडते आणि आमच्या घरातही आवडते, म्हणून मी ते टाकते. प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असते. तुम्ही कशी बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याच्यानंतर कणिक वगैरे मळून घेतली, बाकीच्या गोष्टी करत बसली, कारण अंश कसं झालं, रात्रभर झोपला नाही. सकाळी त्याला झोप लागली होती. म्हटलं पटपट आवरावं ना, तर त्यांचा डब्बा राहील. उठला की लगेच दवाखान्यात घेऊन जावं असं चाललं होतं, कारण पूर्ण अशी खाज सुटत होती त्याच्या अंगाला. छोट्या छोट्या अशा फोड्या उठल्या होत्या आणि रात्री थोड्याच होत्या, पण सकाळी उठल्यावर भरपूर झालं होतं. त्याचं तोंड पूर्ण सुजलं होतं, होठ सुजले होते. असं अचानक मग घाबरलं होतं. पाय वगैरे सगळं सुजलं होतं. म्हटलं पहिलं दवाखान्यात घेऊन जावं. त्यात आज संडे, म्हटलं डॉक्टर आहेत का नाहीत, पण सकाळचे डॉक्टर असतात हे मला माहीत होतं. म्हणून म्हटलं सकाळी सकाळी जाऊया आपण 12च्या आतमध्ये, म्हणून दवाखान्यात घेऊन आली. हे बघा, कसले त्याच्या अंगावरती फोड्या वगैरे उठल्या होत्या आणि हे पूर्ण खाज सुटली होती. खाजत होतं रात्रभर, पण तो रडत होता. मी तेल वगैरे लावून त्याला हे ऑलरेडी मला माहीत नव्हतं आणि मी रातचं मेडिकल कुठं ओपन राहतात का नाही, त्यामुळे मग औषधसुद्धा काही भेटलं नाही. पण तेल वगैरे लावून मी त्याला रात्रभर तसंच आपलं खेळवत राहिली. रडत होता म्हणून ते म्हटले चल समोर मेडिकल आहे, तिथून मी त्याला थोडंसं खायला देतो लॉलीपॉप वगैरे, म्हणजे तो थोडासा नादवल विसरल, म्हणजे खाजवणार नाही, कारण त्याचं पूर्ण शरीरच पूर्ण खाजत होतं. डॉक्टरांनी पाहिलं, म्हटले खाण्यात काहीतरी वेगळं गेलं, म्हणून त्याचा साईड इफेक्ट झालेला होता. त्यानंतर ना दवाखान्यातून बाहेर आलो. अंशच्या ऑफिसला गेले. आम्ही घरी यायला निघालो. छान असं भाजी, त्याला नारळ पाणी घेतलं. असा होता माझा छोटासा व्हिडिओ.